स्पेशल गुजराती थाली घेतली. तर हे पहा. तर गुजराती थाळी स्पेशलमध्ये अवेलेबल असतं फुलके, त्यानंतर चना मसाला, आणि हा चना मसाला खूप मस्त लागतो. त्यानंतर इथे स्पेशली गुजराती थाळी स्पेशल सेव टोमॅटो तुम्हाला सगळीकडेच पाहायला मिळेल. सेव टोमॅटो म्हणजे स्पेशली गुजराती थाळीमध्ये तो असायलाच पाहिजे अशी भाजी आहे ती. त्यानंतर सांबार आणि भात. तर आता आम्ही इथे व्हेज कोल्हापुरी आणि पनीर बटर मसाला आणि रोटी असं घेतलेलं आहे. तर खूप मस्त वास तर खूप छान येतो. बघूयात टेस्ट कशी असेल. गुजराती थाळी पाहिलीच आपण. आता आपण मस्त हे रोटी बटर नान आणि ही आहे आपली काय हाय गाईज. तर आता वाजलेले आहेत 5:45 आणि 5:45 म्हणजे 6 वाजत आलेत. तर आता आम्ही चाललेलो आहोत समुद्रावरती. समुद्रावरून परत एकदा मंदिरात जाऊ आणि तेव्हा ते ना मोबाईल ठेवून घेतात, त्यामुळे मग शूट करायला नाही जमत. आणि मी छान अशी मस्त अशी वेणी बांधली, कारण की ते मंदिरामध्ये सुद्धा खूप जास्त हवा आहे आणि हवा असल्यामुळे केस खूप सगळे उडतात. सो म्हटलं की बेस्ट वे आहे की मी वेणीच बांधते त्यापेक्षा, त्यामुळे छान अशी वेणी बांधली आहे. चलो. तर आता आम्ही समुद्रावरती आलेलो आहोत आणि बघू शकता हवा किती मस्त सुटते. बरं झालं मी वेणीच किती मोठा समुद्र आहे तुम्ही बघू शकता. वाव. आणि त्या लाटा वगैरे बघायलाच किती छान वाटतं. हे हवामान, त्यानंतर थोडासा असा पाऊस पडतोय, लाटांचा आवाज, आणि त्यासोबतच त्या अशा येत आहेत, हे बघायला इतकं मस्त वाटतं ना. वाव, फीलिंग सो नाईस.
नहीं वो नहीं बैठ रही, नहीं बैठ। ये जाना ताई, जाना ताई। ये थांबवू का कॅमेरा, थांबवायचा का? कुठून थांबवायचा हे ना? इकडे बघा, इकडे बघा. होय. आता आपण समुद्रावरून आलेलो आहोत. मस्त समुद्रदर्शन झालं. मी लाईव्ह पण गेले होते धनश्रीज किचन चॅनलवरती. मस्त मज्जा आली खूप. तर आता आपण आलेलो आहोत श्री लक्ष्मीनारायण मंदिरात. तर हे आहे लक्ष्मीनारायण मंदिर आणि सोमनाथ मंदिराच्या अगदी जवळच हे मंदिर आहे. अगदी जवळ म्हणजे 500 ते 600 मीटरवरतीच हे मंदिर आहे. चलो. अच्छी बुद्धि दो, अच्छी पढ़ाई दो, दुखी मंदिराची बांधणी अतिशय सुंदर आहे. आकर्षित करणारी अशी बांधणी आहे. तुम्ही बघूच शकताय. बाहेरून आणि तसंच आतून सुद्धा तितकंच सुंदर आणि आकर्षित असं मंदिर आहे हे. तुम्ही जर का सोमनाथ टेम्पलला गेलात तर नक्की या मंदिराला सुद्धा भेट द्या. मंदिरावर जे कोरीव काम केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला श्रीकृष्णांचे 24 अवतार पाहायला मिळतात. मंदिराच्या वरतीच श्रीकृष्णांची अशी सुंदर मूर्ती आहे. तुम्ही बघू शकताय. तर त्यानंतर आम्ही सोमनाथ मंदिरात गेलो. तिथे मी शूटिंग नाही केलं पण मी तुम्हाला हे बाहेरून त्याचं शूट दाखवू शकते. किती छान आणि मस्त असं दिसतं ते मंदिर. रात्री इथे लाईट अँड साऊंड शो असतो म्हणजे मंदिरावरची लाईटनिंग आणि समुद्राचा आवाज बघायला इतकं मस्त वाटतं. आम्ही ते जाऊन अनुभवलं आणि ते प्रत्येकाला मंदिराच्या आतमध्ये जाऊनच अनुभवायला मिळेल कारण की आपण तिथे शूट नाही करू शकत आणि शूट नाही करता आलं त्यामुळे मला ॲक्च्युली थोडंसं वाईट वाटलं कारण की आतमध्ये गेल्यावर इतकं छान वाटतं की ते आपल्या डोळ्यात आणि कॅमेरामध्ये साठवून ठेवावं असं फिलिंग येतं.
पण काही हरकत नाही, तुम्ही सगळ्यांनी या सोमनाथ मंदिरामध्ये जाऊन बघा. खूप छान मंदिर आहे आणि बाहेरून किती सुंदर दिसतंय ते तुम्ही बघू शकताय. त्याच्यावरची लाईटनिंग आणि रात्री हे असं छान वातावरण असतं इथे. तर तुम्हाला जर का हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा आणि जर तुम्ही अजून मला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.